तर आमच्या घरी आज बटाटा चिलापी आणि छास. हा गप्पे काय तुझा व्हिडिओ काढ इथे इथे ये इथे इथे लाजू नको इथे. जे लोक काम नाही करत त्यांचे व्हिडिओ नाही घेत आपण. जे लोक झोपले तर झोपू दे. ये छास बनवला आता मम्मी आमची मला चिलापी देणार सोलून. हे घे चिलापी सोलून दे. हा हात धुवून लगेच बोल बोल. हे प्रेम नाही तर काय आहे बोल बोल. तू मम्मी कधी कोणाला सोडून दिलंय काय? मी सोडल्यास कारण काय काय लोकांना कचऱ्याच्या डब्यात उचलून आणलाय. हा काय काय लोकांना कचऱ्याच्या डब्यात उचलून आणलाय. बरोबर आहे की नाही? पटापट सोलो चलो. आता मस्त जेवून कामाला लागायचं नाही तर मग असं झोपून जायचं. मच्छी खायचं आणि झोपून जायचं. एकदम सुंदर आयुष्य. मच्छी सोडून देणार कोणतरी पाहिजे. बरोबर की नाही? लग्न नाही करायचं. बिना लग्नाचं पण आहे ना. तू आहेस ना. बस कंपल्शन बोल एकदा बोल. मेरे माँ के लिए जी रहा हूँ बोल. अब तुमसे क्या छुपाना माँ. बघ तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि संध्याकाळचे आत्ता वाजलेत 7:30. मगाशी मी जेवलो आणि त्यानंतर थोडंसं एडिटचं काम होतं ते थोडंफार केलं. आणि ते ॲज युजल मी जसं की बोललो की लास्ट टाईम ब्लॉगमध्ये की राठोड फॅमिली आपल्याला कधी कॉन्टेंट देण्यापासून थांबत नाही. तर आज आपल्याला कॉन्टेंट आहे की त्याच्या घरचा फ्रीज उतरवणं. सो आपण त्या कॉन्टेंटसाठी आता आपण परत चाललो आहे. सो येस हिअर वी गो. आता आपल्याला उतरवायचं आहे फ्रीज. काय उतरवायचं आहे? फ्रीज. तर आजचा कॉन्टेंट आहे फ्रीज उतरवणं. तर आपण आता चाललोय कॉन्टेंटच्या दिशेने फ्रीज उतरवायला. इथे आम्ही आलेलो फ्रीज उतरवायला. तर फ्रीज कोणतरी ऑलरेडी उतरून झाले आणि आम्ही खाली वाट बघतोय की फ्रीज कधी उतरवायचं आहे. फ्रीज उतरवला का रे भाई? ए हा दी हा ही घरचा माणूस फ्रीज उतरवला. तुमची वाट बघून बघून घरातले वैतागले आणि त्यांना कळलं की तुम्ही आता काय येणार नाही. रात्र झाली मग त्यांनीच पैसे देऊन उतरवला फ्रीज. अरे मग पैसे देण्यापेक्षा मी आलो मी फ्रीज उतरायलाच आलेलो. तर असं सगळं आहे मित्रांनो. आम्ही आता आलेलो फ्रीज उतरवायला आणि ह्यांचं झालं फ्रीज उतरवून. तर आता हे बापरे बापवाला काम झाले. ते टिक्या थांबलाय, मी थांबलोय, आयुष थांबलाय, गोळे येतोय. हे तर मला माहितीच नाही फ्रीजचं. गोळे पण येतोय गाडीवरनं. मला माहितीच नाही. अरे गोळे पण येतोय भाई. काल तू बोल फ्रीज उतरायचं. अरे सगळेजण येतात. फाळके पण ऑन द वे. सगळेजण त्यांना सांगा नका येऊ उगाच का. चालते नाही दिदी माझा कॉन्टेंट तर निघेल. फ्रीज पण उतरेल आणि माझं कॉन्टेंट पण निघेल. आपण काळे का दिसतोय? गोरे का खरंच काळे? ठीक आहे सांगेल असेल. चल सांग. आपण काळेच आहे. मी तुझं हाय. तू दिसते ना आमच्यापेक्षा गोरी. हा तुमच्यापेक्षा दिसते ना. मग आमच्यापेक्षा तू गोरीच आहे. आम्ही काळीच आहे. गोरी दिसती बस झालं. हा बघ किती चमकते. तुला अजून काय अचिव्हमेंट करायची? ह्याला दाखव. ह्याला पण एवढं असं कळायला पाहिजे. दीदी एवढी लाली आम्ही बघ इथे एवढे काळे दिसतोय. पाक दीदी गोरी झाली. दीदी बबल दाखव बघ. असाच गोरा दिसतो बघ. हे बघ आमचा मित्र चालला बाबा 3 महिन्यानंतर दिसणार. 3 महिन्यासाठी आमचा मित्र चालला इंडिया टूरवर. बाय बाय. कधी चाललंय? ऑल द बेस्ट. कधी? हा येस इथे फॅमिली कन्व्हर्सेशन चालू झाले. कधी चाललंय दीदीला सांग. 23-24 ला चाललंय ना. कधी चाललंय? 23 ला चाललाय. 23. मग आता काय नीट सांभाळून जसा गेला तसा परत येईल. येस जसा गेला तसा परत असं दीदीने सांगितले. आयुष राठोडने आम्हाला कामगार बनवून टाकले. कामगार क्रमांक 1, कामगार क्रमांक 2. आता मी जेव्हा खाली येणार ना तू बोल ना. तेव्हा तुम्हाला असे मोठे मोठे लोड खाली उचलताना दिसतात. भाईने आम्हाला कामगार करून टाकले. हे तर थँक यू.
स्वतः उचललेलं हे करतोय म्हणजे लोकांना असं वाटायला काय काय आपले क्लिप कट करणार. सगळं लास्टचं फक्त त्यांनी एक उचललंय आणि तेव्हा शूट करायला लावतोय म्हणजे काय चारीचे चारी ह्यांनीच ठेवले असं वाटायला लवकर इथे. पाहिजे लोकांना. बोला आय लव्ह यू दादा. काय बोलायचं बाबा डोक्यावर असं कर. व्हेरी गुड. बेबुल हॉकर. पुढच्या आठवड्यात माझा बर्थडे मित्रांनो. तो मला वाद 30 मार्च या तारखेला माझा बर्थडे. तर बर्थडेला सगळ्यांनी या. केक बिक घेऊन या. मला आवडेल. केक नाही आवडत ना तुला. फटाके पिकट. हा फटाके बिटाके डीजे बीजे आणा. तलवार विलर आणा. गदा बिदा घेऊन या. लावूया आपण फक्त. हा, मला एक कोली मला एक बँड हवाय साधा. अगं बाई लग्न आहे काय बर्थडे हा बर्थडे. ते वाद. माझा मित्र आलाय दादा. काय नाही माझा मित्र आला एवढंच बोलतो. माझा मित्र आला. हा वाली काय झालं तुझ्यासोबत? काय झालं? रोहन ना खरं बाई थांबता रोहनला फोन. काय केलं? आपल्याला गोडच लागते. काय केलं रोहननी? रोहननी काय केलं? ही 7 वाजल्यापासून हिला बिर्याणी खायची भुकी येते आणि हा घरी जाऊन खाऊन येते. तोय. मच्छी खातोय मच्छी. आम्हाला बोलला की भाई आपण जाऊया झमझम बिर्याणीला आणि त्याला स्वतः घरी जाऊन चिलापी मच्छी आणि बांगडा खातोय. हे बघा आणि आम्हाला शेवपुरी खायला लागते. तू हा काय केलंस? आम्ही इथे मी 7 वाजल्यापासून उपाशी आणि स्वतः चिलापी पिलापी ठुकतोय. हा अरे मम्मी बोलली. मम्मी बोलली आम्हाला बोलला की ती मी केव्हापासनं जरा हवं? फ्रेश होऊन येतो. मी फ्रेश पाऊण होत तास होतो. झाला. फ्रेश होत होतो. फ्रेश होतोय असं काय बिर्याणी पार्टी ह्याच्याकडनं. नाही बंद का करते. मम्मी बोलली चिलापी खाऊन जा. बिर्याणी पार्टी ह्याच्याकडनं. जेवण मला आता घरून यायला लागलेत फोन. तर मित्रांनो तुम्ही परत चायनीज खायला घ्या ना मला. म्हणजे हे लोक आलेत. मी घरला जेवून आलो ॲज युज्युअल. स्मार्ट गेम. तर नमस्कार मित्रांनो. वेलकम टू द ब्लॉग. परत एकदा बोलायची गरज आहे कारण आपला आला आहे आपला मित्र अमेय. तर खूप वेळानंतर खूप दिवस वाट बघितल्यानंतर एक माणूस आपल्या तावडीत सापडला आहे. बाबा आज तू बाबाला काय काय बोलशील? मी त्याला सनाटा बोलीन. तू त्याला पाटा वरवंटा अजून 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 कांचा कॅची देऊ अख्खा मुंबईची 2 ग्लास कोणाचं गोळे गोळेच्या टाकल्यावर हे काय झालंय ते डाग दाखवले डाग टाके पडलेले. कसं वाटतंय केस कापल्यावर? छान वाटते. गरम नसेल होत ना? नाही गार लागत असेल ना? गारगार लागते. हवे त्याने जसे केस कापले तसे तू पण कापणार. कापू हे बघा तुम्ही नाही कापू शकत. कापले आम्ही तू तुम्ही eyebrows असं पण करा काप. ना. ते तेव्हा तारक मेहतामध्ये दाखवलं की टप्पूच्या मित्राला कॅन्सर झालेला असतो पण तो मित्राचे केस सगळे पडतात. कोणाला मग झालाय टप्पू इथे कॅन्सर? कोणाला झालाय मग गोळे? टप्पू पण टक्कल करतो. पण इथे कॅन्सर कोणाला झालाय? हा तर मी काय म्हणतो माझं टक्कल तुम्ही पण हे करा ना. बरी तुझा टाकला केला म्हणून याने याचे चांगले नाही केस. नाही म्हणजे हां म्हणजे आम्ही लोकांना वाटेल लॉगमध्ये मला कॅन्सर झालाय बाबा. नाही, सुबह से 500 SMS 500. त्याला हे कॅन्सर बिन्सर काय नाही आला. आम्ही डोनेशन येतील. डोनेशन येतील ना? मग स्कॅनर खाली डिस्क्रिप्शनमध्ये स्कॅनर पाठवतो. याला कॅन्सर झालाय. याला सगळ्यांनी 2-2 रुपये पाठवा. तो आल्यावर दरवाजा वाजवेल झोमॅटोवाला. आम्ही तो आला की दरवाजा वाजवतो. हां वाजवतात ते दरवाजा. सांगतात आम्ही आलोय. वाकून बघितल्यावर काय होणार आहे? लवकर आहे ना? इथे तिथे जाईल ना मग आला की नाही मग त्यापेक्षा दरवाजाच उघड ना. वरती आहे ना वरती C3 बिल्डिंग. हाँ मैं आ गया बिल्डिंग से नीचे खड़ा हुआ बोले थे कि फोन लगाना तो मैं आ जाऊंगा. हाँ मुझे ना वरती है ना ऊपर आ जाओ. वरती आप आ ही नहीं रहे. अरे नहीं नहीं ऊपर आ जाओ. कितने महीने से? लास्ट फ्लोर. कितना 2 3 4 है तो बीसी हाँ कितना में? हाँ कितना? 4 फ्लोर है. 4 महीने से. हाँ 4थ्या माळ्यावर आहे. यांना डिलिव्हरी चार्जेस द्या. जाण्याला खाली पण जा. बाप्पाची पेंट आहे काय हे वरती. आता झोप काढू वरती कशाला झोप काढायची? तू दरवाजात उभा राहा. कसा उभा राहशील? रागात उभा राहा. ॲग्री एकदम
रागात रागात इकडे बघ इकडे बघ राग दाखव राग राग मला वाटतं अजून अर्धा तास हेच चालणार आहे हा वाकून बघणार आणि तो येणारच नाही हेच चालू राहणार आता येस गाईज आमचं पिझ्झे आले पिझ्झे आणि पहिला चांगली गोष्ट काय माहिती आहे सांगा काय बघू आम्ही पिझ्झा मागवलेला तिघांसाठी पण गोळे तर झोपला आता त्याचा पिझ्झा खाणार आम्ही काय बघ बंद करू बस भूक लागली बस तर नमस्कार मित्रांनो वाजलेत 3 आणि काल जसं की आपलं एक काम बाकी होतं ते म्हणजे एक रील एडिट करायचं होतं ते बाकी होतं सो आता पिझ्झा खाल्ल्यावर मला आठवलं की रील एडिट करायचं हे आठवलेलं सकाळपासून जरा बाहेर गेलो त्यानंतर जरा सगळ्या गोष्टी झाल्या तर काय कसं एडिट करायचं ते आयडियाज मग नाही आहे म्हणजे काय दाखवू रीलमधनं काय डायरेक्ट गाणं दाखवू की डायरेक्ट कसं काय बाय द हां आपलं गाणं आलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो ते बघा एक काम करतो उद्याच्या ब्लॉगमध्ये असं स्क्रीनवर ऐकवतोच पण आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकतो ते गाणं एकदा ऐका आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये कळवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन मी लिंक ती बघा आता छानपैकी छान मनाने एडिट करूया आता 3, 2, 1 आला आरसा आहे आला आरसा आहे हां आरसा आहे मग कॅमेरा आरशाप्रमाणेच असतो दरवाजा सत्यता दरवाजाच बघतो